आपण आज जाणून घेणार आहोत प्रसाद योजनेबद्दल. प्रसाद योजना ही भारत सरकारने देशातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला नवीन दिशा देण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याचा उद्देश केवळ तीर्थक्षेत्रांचा विकास करणे नसून या स्थळांचा सांस्कृतिक आणि वारसा जतन करून प्रवाशांच्या उत्कृष्ट आणि एकात्मिक अनुभव देणे हा आहे. याची सुरुवात 2014-15 मध्ये झाली. याची अंमलबजावणी पर्यटन मंत्रालय करते. ऑक्टोबर 2017 मध्ये प्रसाद हे असे नामकरण झाले. यापूर्वी तीर्थयात्रा, कायाकल्प आणि आध्यात्मिक संवर्धनावर राष्ट्रीय मिशन असे नाव होते. ही योजना 100% केंद्रीय निधीतून चालवली जाते. प्रकल्पाची शाश्वता म्हणजे सस्टेनेबिलिटी वाढवण्यासाठी CSR म्हणजे कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि PPP म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारी यांचा निधी वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते. संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारने निश्चित केलेल्या एजन्सीद्वारे प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते. मुख्य उद्दिष्टे आणि विकासाचे घटक लक्षात घेतल्यास योजनेचा मूळ उद्देश म्हणजे संपूर्ण धार्मिक पर्यटन अनुभव प्रदान करणे. पायाभूत सुविधांचा विकास जसे की लास्ट माइल कनेक्टिव्हिटी, मूलभूत सुविधा, पर्यावरणपूरक संसाधनांचा वापर, आर्थिक आणि सामाजिक विकास लक्षात घेतल्यास रोजगार निर्मिती, स्थानिक संस्कृतींना प्रोत्साहन, गरीब समर्थक पर्यटन म्हणजे समुदाय आधारित विकास तत्वाचे पालन करणे, वारसा जतन करणे म्हणजे तीर्थक्षेत्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाचे जतन व संवर्धन करणे. या योजनेसाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाविष्ट झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे शिर्डी, अहमदनगर, साईबाबा मंदिर, तुळजापूर, धाराशिव, भवानी मातेचं मंदिर, नांदेड, तख्त सचखंड श्री हुजूर साहेब. या तीर्थक्षेत्रासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रकल्प मंजूर झालेले आहेत.